नात कर्तिका यायलाच पाहिजे लेक्चर तिसरं. यामध्ये आपण सगळे विरुद्धार्थी आणि समानार्थी सगळे शब्दांचा अभ्यास करणार आहोत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या पेपरमध्ये येतात हमखास आणि आपण आज ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. बघा, पहिला जो शब्द आहे तो आहे अनाथ. अनाथचा समानार्थी काय होणार? गर्व होणार, वन होणार, ध्वनी होणार की पोरका होणार? अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नसतात त्यामुळे त्याला पोरका असं म्हटलं जातं. पुढचं आहे अनर्थ. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अनर्थ होणे म्हणजे काय? आनंद होणे असतो का? नाही. अनर्थ म्हणजे एखादं मोठं संकट येणे. त्यामुळं याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे 2 नंबर. अपघात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? दुर्घटना. अभिवादन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे. अरण्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? वन होणार. त्यानंतर अवघड शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अवघड म्हणजे कठीण. त्यामुळे सोपं, सुंदर, मधुर हे काय होणार? त्याचे विरुद्धार्थी शब्द होणार. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण 30 ते 40 याच्यामधून समजून घेणार आहोत. आता आहे अभ्यास. अभ्यासचा समानार्थी काय होतो? अभ्यास करणं म्हणजे आपला पुस्तकाचा अभ्यास तर आहे, पण आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करणे, सराव करणे म्हणजे पण अभ्यास असतो. अग्नी म्हणजे आग. त्यानंतर आई म्हणजे आपली माता. त्यानंतर आकाश, याच्यासाठी गगन हा शब्द आहे. त्यानंतर आनंदासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? आनंद म्हणजे एखाद्या गोष्टीचा हर्ष होणे, उल्हास होणे. त्यामुळे हे बाकी सगळे जे आहेत ते विरुद्धार्थी आहेत. आयुष्याच्या समानार्थी कोणतं असेल? जीवन. आदेशच्या समानार्थी कोणतं असेल? आदेश करणे म्हणजे विनंती करणे होतं का? आदेश करणे म्हणजे नाही, आज्ञा करणे. ओके, सो आदेश म्हणजे आज्ञा. 2 नंबर. उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्सव म्हणजे आपण म्हणू शकतो सण. त्यानंतर उशीर होणे म्हणजे काय? उशीर होणे, विलंब होणे. त्यानंतर कष्ट करणे, कष्ट म्हणजे श्रम करणे. 1 नंबर. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार? कमळ म्हणजे पद्म. त्यानंतर गुन्हा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार? गुन्हा म्हणजे अपराध. गौरव शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? सन्मान करणं, गौरव करणं. त्यानंतर जग शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? जग म्हणजे विश्व. जीवन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? जीवन म्हणजे आयुष्य. डोंगर समानार्थी काय होणार? डोंगर म्हणजे पर्वत. ढगासाठी कोणता असेल? ढगासाठी याच्यातला मेघ असेल, वारा असेल, पाणी असेल की आग असेल? तर याचं उत्तर असेल ढगासाठी मेघ. त्यानंतर तलाव शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? सरोवर. दरवाजासाठी कोणता आहे? दार. त्यानंतर दौलत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? दौलत म्हणजे संपत्ती. त्यानंतर नमस्कार शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे. प्रवास शब्द कशा आहे? युद्ध येणार, शिक्षा येणार की खेळ येणार? यात्रा. प्रवास करणे म्हणजे यात्रा करणे. प्रेम म्हणजे काय? तर प्रीती. ओके. त्यानंतर बाकी सगळे त्याचे विरुद्धार्थी असेल. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जल. त्यानंतर मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे? मित्र म्हणजे सखा. बाकीचे सगळे काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. राजा शब्दाचा समानार्थी शब्द काय? राजा म्हणजे नरेश. एखाद्या ठिकाणचा राजा जो असतो त्याला नरेश म्हणतात. रात्र शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? निशा. बाकी जे आहेत ते विरुद्धार्थी आहेत. त्यानंतर याच्यामध्ये वारा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वारा म्हणजे पवन. त्यानंतर शक्ती शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शक्ती म्हणजे बळ. त्यानंतर सुंदर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सुंदर म्हणजे काय असतं? सुंदर म्हणजे सुरेख. त्यानंतर संपत्ती शब्दाचा समानार्थी शब्द संपत्ती म्हणजे धन. त्यानंतर हित म्हणजे काय? एखाद्याचं कल्याण. आणि याच्यामध्ये हिम्मत म्हणजे काय? धैर्य. आणि याची सगळी जी उत्तर तालिका आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण पाहणार आहोत सगळेच्या सगळे विरुद्धार्थी शब्द. आपण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. आता आपण जो गट पाहतोय तो आहे विरुद्धार्थी शब्दाचा. तर लक्षात घ्या, वायसॅट नावाची एक महत्वाची परीक्षा तुमच्यासाठी होणार आहे आपल्या वेदांतूकडून. त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता, ज्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये आपण बघू शकतो की तुमच्यासाठी एक महत्वाची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. ज्या बॅचचं नाव तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, टॉपर्स बॅच. या बॅच मध्ये तुम्ही जर एनरोल केलं नसेल तर करू शकता. 999 रुपयामध्ये तुमच्यासाठी ही बॅच जी आहे ती जी सुरू आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ओके, सो आता आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द. समानार्थी शब्द आपण कंप्लीट केले. लेट्स टॉक अबाउट विरुद्धार्थी शब्द. आता याच्यामध्ये पहिला जो महत्वाचा शब्द आहे तो तुम्हाला दिसतोय का? एकदा चेक करूया. अमर. अमरच्या विरुद्ध काय होणार? आता अमर शब्द आहे म्हणजे जो शाश्वत आहे,
पण त्याचा समानार्थी झाला शाश्वत. आपल्याला अमरच्या विरुद्ध पाहिजे, अमरच्या विरुद्ध होणार मृत्यू. अवघड शब्दाच्या विरुद्ध काय होणार? अवघड म्हणजे कठीण, तर अवघडच्या विरुद्ध सोपं. त्यानंतर अचल या शब्दाचा विरुद्धार्थी होणार चल. त्यानंतर अचूक म्हणजे बरोबर. आता अचूक म्हणजे बरोबर आहे तर चुकीचं, हे त्याचं काय होणार? विरुद्धार्थी शब्द होणार. अनुकूलच्या विरुद्ध काय येतं? प्रतिकूल. अनाथच्या विरुद्ध काय येईल? सनाथ. त्यानंतर आनंदाच्या विरुद्ध काय येईल? दुःख. त्यानंतर आळशीच्या विरुद्ध काय येणार? सुस्त. म्हणजे आळशी म्हणजे सुस्त झाला. आळशीच्या विरुद्ध उद्योगी येणार, विरुद्धार्थी घ्यायचे. आवश्यकच्या विरुद्धार्थी कोणता येणार? आवश्यक म्हणजे महत्वाचं आणि आच्या विरुद्ध अनावश्यक. त्यानंतर आदरणीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? अनादर, किंवा आपण म्हणू शकतो अनादरणीय. त्यानंतर उघड या शब्दाचा विरुद्धार्थी काय होणार? उघड याच्या विरुद्धार्थी जर आपल्याला घ्यायचं आहे, उघड म्हणजे खुलं आणि त्याच्या विरुद्ध होणार बंद. उजेड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? उजेड म्हणजे प्रकाश, काळोख, पण त्याच्या विरुद्ध होणार काळोख. त्यानंतर उच्च या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार? उच्चच्या विरुद्ध नीच किंवा निम्न, याचं उत्तर येणार 2 नंबर. त्यानंतर उत्साह शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार? उत्साह म्हणजे आनंद, पण त्याच्या विरुद्ध येणार निरुत्साह. कच्च्याच्या विरुद्ध पक्का. कडूच्या विरुद्ध गोड. त्यानंतर काळाच्या विरुद्ध काय येणार? पांढरा. त्यानंतर गरमच्या विरुद्ध थंड. त्यानंतर ग्रामीणच्या विरुद्ध शहरी. त्यानंतर जडच्या विरुद्ध हलकं, ऑप्शन नंबर 1. जवळच्या विरुद्ध काय येणार? लांब किंवा लगत म्हणू शकतो. जवळ म्हणजे जवळ आणि लांब त्याच्या विरुद्ध येणार. नफाच्या विरुद्ध तोटा. नवेच्या विरुद्ध जुने. त्याचप्रमाणे न्यायाच्या विरुद्ध अन्याय. पक्केच्या विरुद्ध कच्चे. असे सिंपल आहेत. प्रकाशच्या विरुद्ध काय येणार? अंधार. त्यानंतर प्रेमच्या विरुद्ध काय येणार? द्वेष. बलवानच्या विरुद्ध काय येणार? बलवान म्हणजे तगडा, शक्तिमान, सामर्थ्यवान, पण याचं उत्तर विरुद्धार्थी पाहिजे. बलवानच्या विरुद्ध येणार कमजोर. बंदच्या विरुद्ध येणार उघड. भयच्या विरुद्ध येणार अभय. त्यानंतर मोठाच्या विरुद्ध येणार लहान, ऑप्शन नंबर 1. मृत्यूच्या विरुद्ध काय येणार? जीवन. आणि याच्यामध्ये लवकरच्या विरुद्ध काय येणार? लवकर म्हणजे आधी येणे, उशिरा येणे, त्याचा अपोजिट होणार. विजयच्या विरुद्ध होणार पराजय आणि शुद्धच्या विरुद्ध होणार अशुद्ध. सोबतच सत्यच्या विरुद्ध असत्य, सुखच्या विरुद्ध दुःख हे, आणि स्वच्छच्या विरुद्ध घाणेरडा, अशा प्रकारचे हजरच्या विरुद्ध गैरहजर, अशा प्रकारचे आपण विरुद्धार्थी शब्द जे आहेत या ठिकाणी पाहिले. त्याची आन्सर की पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला विसरू नका. आणि नवीन तुम्हाला कोणता टॉपिक याच्यात पाहिजे ते पण नक्की सांगा. धन्यवाद.